मी किती वर्षांनी गुहागरला आली आहे. मला खूप गुहागर खूप आवडतं. आमच्या गावापासून 1 तासावर आहे आणि प्रचंड प्रचंड मला आनंद होतो गुहागरला आल्यावर. खूप मजा येते, खूप मजा येते. आणि काय क्लिअर, किती क्लिअर दिसते. नो स्मॉग, काही पॉल्युशन नाही, पूर्ण किनारा मोकळा आणि मोकळी हवा, मजा. नमस्कार मंडळी, आजच्या भागात आपण आलो आहोत गुहागर समुद्र किनारा फिरायला. आणि जर तुम्हाला वाटत असेल मी एकटा उभा आहे गुहागरला, तर तसं नाहीये. तिकडे बघा, अख्खा समुद्र किनारा गजबजलेला आहे अख्ख्या लोकांनी. भरपूर पर्यटक येतात, तरी पण एवढा सुंदर समुद्र किनारा आहे की आपल्याला एकांताचं स्थान मिळून जातं. हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला इत्थंभूत माहिती द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत. मंडळी, सुरुवात करतोय आपण भागाची दुपारच्या जेवणापासून. आपण सध्या आहोत रुचिराच्या माहेरी दहिवली सावर्डे येथे. रुचिराच्या आजीच्या हातचं आज रविवारचं माशाचं जेवण आपण खातोय. बघा तुम्हाला काय काय दिसतंय याच्यात. मांदेलीचा रस्सा केलेला आहे आणि छोटे बांगडे आणि सौंदाळे तळलेले आहेत, सोबत चपाती आणि भात. आपण हे खाऊया आणि मग व्हिडिओला सुरुवात करूया. चला. तर म्हणजे आता आपण दहिवली, खरवते अशी गावं करत आता येऊन पोचलो आहोत ते गणेश खिंडीला. गणेश खिंड हे चिपळूण ते गुहागर महामार्गावरची ही खिंड आहे. इथे पोलीस चौकी आहे. हा समोरना जो जिथे बस जाते तो चिपळूणला जायचा रस्ता आहे. आणि आता आपण लेफ्ट घेऊन गुहागरच्या दिशेने जातोय आणि या बाजूला गुहागर आहे. तर म्हणजे आता आपण येऊन पोचलो आहोत ते रामपूरला. कोण कोण आहेत रामपूरचे? आपली हजेरी द्या, सांगा नक्की रामपूरमध्ये तुमचं घर कुठे आहे. तर म्हणजे आता गप्पा मारत आपण येऊन पोचलेलो आहोत ते मार्ग ताम्हाणेला. मार्ग ताम्हाणेला इथे वडापाव फेमस आहे. कोणाकोणाला माहिती आहे का वडापाव? आणि माहिती असेल तर खाली कमेंट करून सांगा. इथे अजून रस्ता मोठा केलेला नाही आहे, हा जुनाच रस्ता आहे. पण बऱ्यापैकी सगळा रस्ता आता कंप्लीट झालेला आहे. आता ही फक्त बाजारपेठचे जो भाग आहे ना, तिथे काय रस्ता मोठा केलेला नाही, तोच आहे. कोण कोण आहे इथलं, किंवा कोण कोण इथलं वडापाव खातं? नाती आणि आजीच्या गप्पा चालत आहेत. आणि आपण आता येऊन पोचलो आहोत तळीला. शृंगार तळी खूप छान याची प्रगती झालेली दिसते या फाटावरून वेळणेश्वर. तर म्हणजे मोडका घरला आपण आलेलो आहोत आणि इथून आता गुहागर सुरू झालं. तर हा जो छोटासा घाट आहे तो क्रॉस करून आपण गुहागरमध्ये उतरतो खाली. म्हणजे गुहागर सुरू झाल्या झाल्या इथे सुरुवात होते ते रिसॉर्ट्सची. खूप छान छान एकदम सुंदर रिसॉर्ट या लोकांनी हॉटेल्स आणि रिसॉर्ट बनवलेले आहेत. व्ह्यू मस्त आहे पण रस्ता घाण आहे. सगळी बाउन्सिंग करत चाललो आहे आम्ही. कसली घर आहेत यार. दिस इज कोकण. वाव, मला आनंद खूप होतो गुहागरला आलं की. गुहागर बसताना आणि उजव्या बाजूला आहे व्याडेश्वर मंदिर. आता आपण सर्वात पहिले इथे दर्शन घेऊया आणि मग गुहागरात शिरूया.
आज रविवारच्या दिवशी श्री सूर्यनारायणाची पूजा करायला मिळत आहे. मोठं भाग्य. इथले व्याडेश्वराचे प्रसाद जो आहे, लाडू आहे, ते आता आपण घेतलेले आहेत स्वतःला खायला आणि इतरांना द्यायला. तर म्हणजे व्याड मुनींनी स्थापन केलेले म्हणून व्याडेश्वर असं नाव असलेले हे शिवलिंग हे भगवान परशुरामांच्या वेळेपासून आहे आणि म्हणूनच याला खूप अद्वितीय महत्त्व आहे. तर तुम्ही जेव्हा कधी गुहागरला याल तेव्हा या व्याडेश्वर मंदिरात अवश्य भेट द्या आणि इथले आशीर्वाद घ्या. तर म्हणजे आपण गुहागरच्या मुख्य चौकात आलो आहे, जिथे व्याडेश्वर मंदिराच्या मागची बाजू आहे आणि रुचिराची आजी आपल्याला कोणाकडे तरी घेऊन जाते. तर त्याआधी थोडे स्नॅक्स विकत घ्यायला त्या गेल्या. तर म्हणजे तुम्ही पाहू शकता देवळाच्या बाजूला हा जो रस्ता आहे, मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूची दुकानं ही तोडण्यात आलेत. बहुतेक हे रस्ता रुंदीकरणामध्ये जात आहेत, कारण की आहेच रस्ता तेवढा चिंचोळा आणि होतं कंजेशन होतंच. इथून किनारपट्टीला लागूनच असा हा एक दक्षिणेकडे जातो रस्ता आणि एक उत्तरेकडे जातो रस्ता. हा समुद्र किनारा समोर 100 मीटरवरती. तिथे जाण्यापूर्वी आपण एका ओळखीच्या लोकांकडे घरी जातोय. किड इन द वंडरलँड. हो हवंय का नारळ सोलायचं? मंडळी संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आपण ज्यांच्या घरी जायचंय त्यांच्या घरी जाऊन आता निघालो आहोत ते बीचवर जायला. अगदी समोरच आहे, बाजारपेठेतनं आहे बीचकडे जायचा रस्ता. छान मस्त वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं, म्हणजे उन्हाचा दाह कमी झाला आहे. समुद्राचे गार वारे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता रुचिरा आपल्या आजीसोबत कशी चालली आहे गुहागर समुद्र किनाऱ्याकडे. ओव्हरऑल इकडचं वातावरण खूप सुखद झालेलं आहे. तुम्ही पाहाल इथे आजूबाजूला सगळीकडे माडाचे रांगा लागलेले आहेत आणि त्यांच्यावरती सोनेरी सूर्यकिरणं पडत आहेत. हे आहे गुहागर. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याच्या लगत या सगळ्या ज्या वाड्या आहेत लोकांच्या, अशा तुम्ही बघाल तर अशा आडव्या पॅरलल सगळ्या वाड्या आहेत रेक्टँग्युलर शेपमध्ये. आणि तिथे या माडाचं वन आहे. पहिले इथे आपण कार घेऊन आलेलो, आता माहीत नाही ते कार आणायला अलाउड आहे की नाही आहे, कारण की पुढे एक नवीन कार पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे. याच्याहून जरासंच पुढे आहे ते. आणि इथे खाऊची दुकानं होती गेल्या वेळेला भरपूर, आता ती कमी वाटत आहेत मला. लची नाही गाड्या आहेत तिथे, कार आलेल्या कार पार्किंग होते. आणि या हॉटेलची तर एंट्रीच इकडनं आहे, तर इथपर्यंत तर गाड्या घेऊनच येऊ शकतो आपण. नवीन बांधलं आहे का? कधी? नवीन छान वाटतंय, मस्त आहे. म्हणजे इथे रूम्स पण आहेत राहायच्या. कसं आहे? नाही म्हणजे ओव्हरऑल रेट कसा असतो आपला? कमीत कमी हां, नॉन AC 2000. मस्त छान आहे. अगदी समुद्र किनाऱ्यावरतीच आहे ना. मस्त. आणि हा कालवा आहे, तर त्याच्या इथे तुम्ही बघाल कार पार्क केलेल्या आहेत, गाड्या तर लोकांनी आणलेल्या आहेत.
समोर सोनेरी वाळू खुणावते. बघूया काय करायचं. म्हणजे मस्तपैकी नोव्हेंबर संपत आलेला आहे. हिवाळा ऑन इट्स पीक. आणि अशा वेळी या अशा सुंदर रम्य निसर्गरम्य ठिकाणी आपण आपला संध्याकाळचा वेळ स्पेंड करू शकतो. यापेक्षा मोठी पर्वणी काय असू शकते. मुळात रुचिराच्या आजीला आम्ही फोर्स करून आणले. त्या यायला तयार नव्हत्या आणि त्यांना म्हटलं आम्ही दोघंच जाऊ. ते तर काय सोपीच गोष्ट आहे, पण तुम्हालाही सोबत घेऊन जाऊ यात आम्हालाही आनंद वाटणार आहे. तर म्हणजे जसं जसं आपण इथे जाऊ, कारण की इथे ना थोडी पाण्याला चाल आहे. तर इथे तुम्ही पाणी दिसतंय का तुम्हाला समुद्र किनाऱ्याच्या पुढ्यातच. इथून आपण चालत जाऊ शकत नाही, यामध्ये चिखल लागतो. तर मेजॉरिटी पब्लिक त्याच्या पुढे आलेली आहे इकडे. तर सगळे जे वॉटर स्पोर्ट्स वगैरे जे काय आहेत, बीच ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या तुम्हाला इथे या ठिकाणी दिसतील. म्हणजे समुद्र किनाऱ्यावर आल्यावर तुम्हाला काय करायला आवडतं? मला तर या सोनेरी वाळूत चालायला आवडतं. यासारखं सुख नाही आहे. आणि आपल्या कोकणात असे असंख्य समुद्र किनारे आहेत जिथे एवढी शुभ्र सफेद वाळू आहे. अगदी योग्य वेळेला आम्ही इथे पोचलो असं मला वाटतंय. आय डोंट नो, आय गेस इथे आता वाऱ्याचा आवाज माईकमध्ये येत असेल. इथे तुम्हाला खूप छान बीच ॲक्टिव्हिटीज करायला मिळतात. समोर तुम्हाला उंट दिसतात. उंटासोबत घोडागाड्या आहेत, फोटोग्राफर्स आहेत, ADVs आहेत आणि पाण्यामध्ये जेटस्कीसुद्धा आहे, बनाना राईडसुद्धा आहेत. भरपूर अशा वॉटर ॲक्टिव्हिटीज तुम्हाला गुहागर बीचवरती करायला मिळतात. आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला भरपूर जागा आहे कोकणामध्ये, भरपूर बीचेसवर आहेत. पण एवढ्या सुंदर बीचवरती आणि एवढ्या मोठ्या बीचवरती खूप लांबलचक आणि सरळ समुद्रकिनारा लाभलेला आहे. तो इथून स्टार्ट होतो, तो तिथे संपतो. साऊथ साईडला जाल तर एक एक असं आतमध्ये थोडे थोडे किनारे आहेत. पुढे वेळणेश्वर, हेदवी असे किनारे लागतात. तर तुम्ही ते सुद्धा एक्सप्लोअर करू शकता. कोणाकोणाला कॅमल राईड करायला आवडते खाली कमेंट करून सांगा. तर मंडळी इथे ADVs आहेत आणि टांगा आहे, घोडागाडी आहे. तर इथे तुम्हाला पर पर्सनचा रेट आहे. दादा आपल्याकडे काय रेट आहे? लहान मुलाचे 50 आहेत, मोठ्याचे 100 रुपये. हां, लहान मुलांचे 50, मोठ्यांचे 100 आणि ADVचे 100 रुपये. एकाचे 100 रुपये असं आहे इथे. तर तुम्ही इथे येऊन या सगळ्या गोष्टींचा आस्वाद उठवू शकता. रुचिरा आणि आजी ते पार पुढे तिथे निघून गेलेले आहेत आणि मी इथे व्हिडिओ काढत बसलो आहे तुमच्यासाठी. यार लाईक तरी करा आमच्या व्हिडिओला आणि आपले विचार, आपली प्रतिक्रिया तरी मांडत जा. एवढी तुमच्यासाठी मेहनत करतो. आता जाऊन मला बायकोच्या शिव्या खायच्या आहेत किंवा कुठे राहिला म्हणून. तर म्हणजे आताच नवीन तयार झालेली इथे पार्किंगचा जो गेट आहे तो इथून येतो. तर भरपूर लोक इथूनच आतमध्ये एंटर करतात. इथे तुम्हाला सांडणी वगैरे सगळे म्हणजे उंट दिसत आहेत. खूप छान लाईट पडलेलं आहे सर्वत्र आणि लोक आपापल्या ग्रुपनी आलेले आहेत, एन्जॉय करत आहेत. खूप बरं वाटतं इथे येऊन. मुळात हा बीच एवढा मोठा आहे ना की तुम्ही कोणाच्या म्हणजे अध्यात्मध्यात न राहता स्वतः एन्जॉय करू शकता. एवढं मस्त आहे हे की किती गर्दी झाली तरी तुम्हाला कुठे ना कुठेतरी असा एकांत मिळून जाईलच. म्हणजे तुम्ही पाहू शकता की पाण्याच्या बाहेर लोक आहेत जे मजा करतायत, एन्जॉय करतायत. इथे थोडा खोलगट भाग आहे, तिथे उथळ आहे. अशा ठिकाणी भरतीच्या वेळी माणूस गांगरू शकतो, त्याला कळणार नाही कारण की मध्येच इथे खोल असतं. म्हणून भरतीच्या वेळी कधीही पाण्यात उतरू नये. ॲक्च्युली काहीतरी गहन टॉपिकवरती सॉलिड डिस्कशन चाललं आहे यांचं मगापासून. काय बोलतायत काय माहिती, असू दे.
नाती आणि आजीचं काय आहे त्यांचं इंटरनल डिस्कशन आपण लांबूनच बघूया. एवढा सुंदर सूर्यास्त होत आहे, छान रंग उधळलेले आहेत आकाशात. वाव. आणि हा फेसाळणारा समुद्र, ही सोनेरी सफेद वाळू. आणि आम्ही जरा उत्तरेच्या दिशेला जिथे वस्ती कमी म्हणजे लोक कमी आहेत तिथे येऊन थांबलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता इकडे अख्खा किनारा भरलेला वाटतोय आपल्याला. आणि जरासंच पुढे आम्ही आलोय तर एवढं छान आपल्याला पीसफुल हा समुद्र किनारा. असं वाटतंय आमच्यासाठी खास आहे हा आजच्या दिवसासाठी की आम्ही भाड्याने घेतलाय समुद्र किनारा, असं लिटरली मला वाटतंय. काय म्हणता रुचिरा? अरे मी खूप खुश झाली आहे. ॲक्च्युली आमच्या घरापासून 1 तासावरच गुहागर आहे. मी खूप वर्षांनी आली आहे आणि मला खूप खूप आनंद होतो आहे कारण मला गुहागरला आल्यावर खूप छान वाटतं. नो पॉल्युशन, काही स्मॉग फॉग काहीच नाही, एकदम मोकळी हवा आणि सगळं मोकळं मोकळं, मोकळा श्वास आणि पाणी. खूप छान. तुम्हाला कसं वाटतं? नक्की या गुहागरला, बघण्यासारखी जागा आहे मित्रांनो, खूप सुंदर. माझं लहानपणीपासूनचं आवडतं ठिकाण गुहागरचा किनारा. तुम्ही कोणी गुहागरचे आहात का? तर मला कमेंटमध्ये सांगा. जेवणही उत्तम मिळतं आणि असा जर सनसेट कोणाला बघायचा असेल किंवा अनुभवायचा असेल तर त्याच्यापेक्षा पर्वणी नाही आहे दुसरी. खूप छान. तर म्हणजे गुहागरची खाऊगल्ली इथे शिफ्ट झालेली आहे आणि पार्किंग वगैरे पण भरपूर आहे इथे. आय गेस RTO आहे, त्याच्या बाजूनीच हा रस्ता येतो. तर तुम्हाला काय स्नॅक्स वगैरे करायचे असेल तर इथून चांगली सोय आहे. आता तिकडचं सगळं बंद झालेलं वाटतं आहे, 1-2 गाड्याच आहेत आणि मेजॉरिटी आता इथेच आहे. तर तुम्ही इथे येऊन स्नॅकिंग करू शकतात. म्हणजे तुम्ही पाहू शकता ॲम्पल ऑफ पार्किंग आहे, भरपूर गाड्या इथे पार्क होऊ शकतात. आपण इथे नाही केली पार्क, ती गोष्ट वेगळी. पण आणि त्याचसोबत इथे ही अशी स्नॅक्सची दुकानं आहेत. मस्त एकदम चौपाटीला आल्याचा फील इकडे आहेच. मंडळी तिथे आकाशात एवढे सुंदर रंग आले आहेत ट्वायलाईटचे सूर्यास्तानंतर आणि आम्ही इथे या स्नॅक्स सेंटरमध्ये येऊन बीचवरचा समुद्राचा चौपाटीचा नाश्ता, स्टेपल नाश्ता, भेळपुरी आणि शेवपुरी खातोय. या आमच्यासोबत खायला या आजी. तर मंडळी आता आपण गुहागरमधनं फेरफटका मारत मारत गाडी जिथे पार्क केली तिथे चाललो आहे आणि इथे एवढं छान केळीमेळीचं वातावरण आहे ना. ऑफकोर्स मोठ्या मोठ्या बसेस निघाल्या तिकडनं पिंपळेश्वर वगैरे, तर त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं आहे. आपण नशीबवान आहोत की आपण इथे नाही लावली गाडी. तर मला असं इथे राहून गुहागरचा जी इथली या आळीतली नाईट लाईफ वगैरे आहे, नाईट लाईफ म्हणजे एक रात्रीच्या जेवणाच्या वेळेला जो फेरफटका मारता येतो ते जे आहे ते करायला नक्की आवडेल. तर मंडळी असा आहे आपला गुहागरचा समुद्रकिनारा, नयनरम्य आणि मनाला शांत करणारा. एवढा सुंदर सूर्यास्त इथे पाहिला आपण. हा लक्षात राहील, आठवणीत राहील असा हा सूर्यास्त आहे. मंडळी या सुंदर ठिकाणावरनं पाय निघत नाही आहे, पण आपल्याला पुन्हा जायचं आहे दहिवलीला. रनिंग जास्त आहे आणि आपल्यासोबत आजीसुद्धा आल्या आहेत, तर त्यांनाही घरी कामं आहेत. त्या अनुषंगाने आपण इथून आता निघतो आहोत आणि आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवतो आहे. आय होप तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ तितकाच छान वाटला असेल जितका आम्हाला इथे प्रत्यक्षात उभं राहून हा एक अख्खा निसर्ग पाहताना जेवढा आनंद झाला. म्हणजे जर चॅनलवर नवीन असाल तर ही व्हिडिओ संपल्यानंतर आमच्या चॅनलला भेट द्या, तुम्हाला बाकीचे व्हिडिओज बघायला मिळतील. आणि ते जर आवडले तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही गुहागरला येऊन गेला असेल आणि तुम्हाला ही
तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करायचा असेल तर खाली कमेंट करायला विसरू नका. मंडळी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.